प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, घर, कुटुंब, करिअर, नाती, अपेक्षा या सगळ्या कसरती करता करता या सगळ्या गोष्टींवरती साधारण त्या निभावत असताना एक व्यक्ती अशी असते घरातली, ती म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती काम करत असते, ती म्हणजे घरातील स्त्री किंवा घरातील महिला। पण मग सगळ्यात एक प्रश्न अनउत्तरित राहतो जो हिच्या बाबतीत, तो म्हणजे आपण कधीच विचारत नाही की ती स्वतः कशी आहे। मित्रो, आज आपण अत्यंत एका संवेदनशील अशा विषयावरती आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत। जगभरामध्ये जागतिक मानसिक आरोग्य महिना हा जागतिक आरोग्य संघटनेच्या संदेशावरून, त्यांच्या सांगण्यावरून आपण साजरा करतोय आणि त्याच निमित्ताने आजचा निवडलेला आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आपला आजचा विषय आहे स्त्रियांचे मानसिक आरोग्य। आपला आजचा विषय आहे स्त्रियांचे मानसिक आरोग्य। मित्रो, मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर स्वतःशी, आपल्या भावनांशी आणि आयुष्याशी संतुलन साधण्याची एक अतिशय बेमालूम अशी प्रक्रिया आहे। आजच्या या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे मानसिक आरोग्य जपता येईल। दुसरी गोष्ट म्हणजे ताण तणाव हा ओळखून त्यावर योग्य उपचार कसे करता येतील, आणि तिसरी महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं हे का आणि कसं गरजेचं आहे। या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आज आपल्या सोबत इथे सहभागी झालेले आहेत, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये। त्या म्हणजे तज्ञ पाहुण्या, प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनीता शिरसाट मॅडम। मॅडम, मी आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मनपूर्वक आपलं स्वागत करतो। मित्रो, आपल्या पाहुण्यांचा जर अगदी अल्प असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर सुनीता देवीदास शिरसाट या अत्यंत अभ्यासू, अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत। सध्या त्या मुंबईतील के.जी. मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथे क्रियाशरीर विभागाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून तब्बल 28 वर्षांचा समृद्ध अध्यापनाचा अनुभव त्यांच्या नावावर आहे। आयुर्वेदाच्या सखोल जगातून, आयुर्वेदाच्या सखोल ज्ञानातून त्यांनी प्रकृती परीक्षण आणि आम्लपित्त यासारख्या विषयावर 8 पुस्तके आणि ॲप्स प्रकाशित केले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी स्वतः प्रकृती परीक्षण सॉफ्टवेअर हे विकसित करून पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये, नियतकालिकांमधून त्यांचे संशोधन कार्यही प्रसिद्ध झाले असून रेडिओ आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांद्वारे त्यांनी आरोग्य जनजागृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे। HIV, एड्स, कावीळ, रजोनिवृत्ती ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, कोविड-19 यासारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी समाजाला योग्य मार्गदर्शन हे सातत्याने देत आलेले आहेत। आज आपण महिलांचे मानसिक आरोग्य या अत्यंत संवेदनशील विषयावर त्यांचे विचार आणि मार्गदर्शन जाणून घेणार आहोत, जे नक्की प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरेल यात मला तीळ मात्र शंका नाहीये। चला तर मित्रो, अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आणि मॅडम, मी पुन्हा एकदा आपलं आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये पुनश्च आपलं स्वागत करतो सगळ्यांच्या वतीने। सर्वप्रथम जर आपल्याला बोलायचं झालं तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे आपण पाहणं फार गरजेचं आहे। आपला अनुभव या विषयाचा जास्त आयुर्वेदाच्या अनुषंगाने जो आहे, तर आयुर्वेदामध्ये मन किंवा मानसिक स्वास्थ्य या गोष्टीचे कोणते उल्लेख आढळतात याबद्दल साधारण आपण थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल मॅडम? आयुर्वेद जे आहे, आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे ते ॲक्च्युली असं आहे की एकदा तुम्हाला व्याधी झाला आणि मग तुम्ही ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे जातात, हे आयुर्वेद करत नाही। तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे तुम्हाला स्वस्तचे स्वास्थ्य रक्षण, आधी त्याचं जे स्वास्थ्य आहे ते तुम्हाला टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे। त्यासाठी आयुर्वेद प्रयत्न करतो, हा आयुर्वेदाचा एक प्रमुख भाग आहे। पण स्वास्थ्य असणं म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती नसतं की थोडा माझा सर्दी झाला आहे, ताप झाला आहे, तर तो लगेच डॉक्टरकडे जातो। पण मला झोप येत नाही आहे, मला चिडचिड होते, ही का होते हे कधीही स्त्रिया जाणून घेत नाही। त्यासाठी आपण आज इथे जमलो आहे। तर तुमचं जे शरीर आहे आणि तुमचं जे मन आहे हे दोन्ही एकमेकांना संबंधित असतात आणि कनेक्टेड असतात। जर तुमचं शरीर बिघडलं तर तुमचं मन
बिघडणारच आहे. किंवा वाईस वर्सा, जर तुमचं मन कुठेतरी बिघडतंय तर तुमच्या शरीरावर त्याचे इफेक्ट दिसतात. म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे की एखादा स्वस्थ व्यक्ती कोण, तर त्याचं जे मन आहे ते प्रसन्न असायला हवं. समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभ्यधीयते. म्हणजे मनाची प्रसन्नता ही शरीरा एवढीच महत्त्वाची आहे, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं प्रत्येक स्त्रीने. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की आपल्याला होणारे जे मानसिक विकार आहेत, हे फक्त मानसिकच नाही आहे आणि ते तुम्हाला दुर्लक्षित करायचं नाही आहेत. बऱ्याच वेळेला असा अनुभव असतो की हे जे मानसिक तुम्हाला लक्षणं दिसत आहेत, ह्याच्या मागचं कारण बऱ्याच वेळेला शारीरिक देखील असू शकतं. जसं हार्मोनल इम्बॅलन्स आहे, जसं तुम्हाला काही पोटाचे विकार आहेत आणि मग त्यात काही लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ आपल्या घरात छोटं बाळ असेल आणि ते नेहमी जे आहे अगदी शांत असतं, पण आज सकाळपासून ते इरिटेबल दिसते, तुम्हाला चिडचिड करते, तर आई लगेच ओळखते की कदाचित उद्या या बाळाला ताप येणार आहे. असं प्रत्येकच जे व्याधी आहेत त्या प्रत्येक व्याधीमध्ये शारीरिक लक्षणांसहच काही मानसिक लक्षणं देतात. त्याचं कारण दोन्ही असू शकतात, एक तर शारीरिकही असेल किंवा मानसिकही असेल, कारण या दोघांचा एकमेकांशी संबंध असतो. जेवढं तुम्हाला शारीरिक आरोग्य जपायचं असतं तेवढंच मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. खरोखर अतिशय सोप्या भाषेत आपण समजावून सांगितलं आणि एक गोष्ट नक्कीच आपल्याला जाणवली की आयुर्वेदाचा हा जो व्यापक दृष्टिकोन आहे तो आजही तितकाच संयुक्तिक आणि महत्त्वाचा वाटतो. याच गोष्टीला आपण पुढे नेत मानसिक आरोग्याबद्दल जर आपण चर्चा करत आहोत तर मग मानसिक स्वास्थ्य नेमकं कशावर अवलंबून असतं या गोष्टीवरतीही दृष्टिक्षेप आपण टाकला तर नक्कीच विषय पुढे नेण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल. काय सांगाल मॅडम? मानसिक स्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाची जी जडणघडण आहे त्या आयुर्वेदानुसार तर गर्भावस्थेतच होते. म्हणजे गर्भिणीच्या गर्भामध्ये जेव्हा 5व्या महिन्याचा तिचा काळ चालू असतो, 5व्या महिन्यापासूनच तिचं जे गर्भाचं मन आहे ते प्रतिबद्ध व्हायला लागतं आणि तेव्हापासूनच त्याच्यावर जर आपण संस्कार केले तर त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होतं. पण आता अवेअरनेस एवढी कमी असल्यामुळे प्रत्येक स्त्रीला हे शक्य होत नाही. पण त्यानंतरही ती आपल्या बाळाची काळजी घेताना 2 महत्त्वाच्या गोष्टी ती सांभाळू शकते. एक असतं बाळाचं मानसिक स्वास्थ्य 2 गोष्टींवर महत्त्वाचं अवलंबून असतं. एक म्हणजे त्याचं इंटरनल एन्व्हायरमेंट. इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे शरीराची त्याची जी प्रत्येक सेल आहे, प्रत्येक जो टिश्यू आहे त्याची हेल्थ कशी आहे, तिथे कुठे बिघाड होत नाही आहे, तिथे कुठे मालन्यूट्रिशन नाही आहे, तिथे कुठे काही विकृती नाही आहे की जी जेणेकरून त्याचं मन विकृत येईल, हे तिने लक्षात घ्यायला हवं आणि तिने बाळाचा आहार तिने सांभाळायला हवा. दुसरं अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं सराउंडिंग. तुम्ही त्या बाळाला कुठल्या सराउंडिंगमध्ये वाढवता आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण मी सांगते की माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती. त्या विद्यार्थिनीला एक जो मुलगा होता क्लासमध्ये, तो सगळ्या मुलींना असे काहीतरी मेसेजेस पाठवायचा. असेच मेसेजेस, तू चांगली आहे किंवा तू हे आहे. पण त्या मुलीने त्या मुलाचा अर्थ वेगळा घेतला आणि तिने त्याला डायरेक्टली प्रपोज केलं लग्नासाठी. आता हे असं का घडलं, तर ह्याचं मागचं कारण शोधायला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कळलं की लहानपणीच त्या मुलीचे वडील वारले होते आणि आई ही एका ठिकाणी सिस्टर होती. सिस्टर असल्यामुळे घरात ही जी मुलगी होती ही एकलकोंडी झाली, म्हणजे एकटीच ती राहत होती. तिला सिबलिंग्स पण काही नव्हते. आणि दुसरं म्हणजे की ती सुरक्षित राहावी म्हणून आईचा दृष्टिकोन हा होता की तिने तिला मुलींच्या म्हणजे कन्या शाळेत घातलं होतं. यामुळे या मुलीचं आपण आता बघूया की नुकसान काय झालं होतं की तिला मुलांशी कसं बोलायचं घरात हा अप्रोच तिला आला नाही. त्यामुळे त्याची नक्की लँग्वेज काय आहे की काय अर्थ घ्यायचा हे ती समजू शकली नाही. तिथपर्यंत ते ठीक होतं, पण मुलाने तिला रिजेक्ट केल्यानंतर तिचं जे सुसाईड करणं होतं हे आम्हाला फार धक्कादायक होतं. तर तुम्हाला लक्षात यायला हवं की मुलांचं अपब्रिंगिंग जेव्हा करताय तेव्हा तुम्ही बाहेरचं जे वातावरण देताय हे त्यांच्या शरीराला आणि मनाला पोषक देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. जर तिथे घरातच त्यांचं वातावरण दूषित असेल तर मानसिक स्वास्थ्य जे आहे ते नक्की बिघडेल. यात महत्त्वाचा घटक हाही असतो की त्यांचं आहार सांभाळणं. फिजिकली इनॲक्टिव्ह चाइल्ड असेल म्हणजे अगदीच तो काही व्यायाम करत नसेल तर प्रत्येक सेलला तुमच्या त्या ऑक्सिजन सप्लाय तेवढा पुरेसा होत नाही आणि त्यामुळे देखील मनाचं कार्य व्यवस्थित होत नाही. निद्रा आत्ताच्या या ज्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की स्क्रीन टाईम मुलांचा जो आहे तो खूप जास्त असतो आणि जर तुम्ही झोप पुरेशी नाही घेतली तर मानसिक स्वास्थ्य जे आहे ते तुमचं हमखास बिघडणार आहे. सो या गोष्टींकडे तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायला हव्या. आणि दुसरं मला एक वाटतं की
आई जी असते ती मुलीची एक जवळची मैत्रीण असते. त्यामुळे आईशी तिचा जो संवाद आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तिच्या भावना तिने आईकडे व्यक्त करायला हवा आणि आईने देखील ती जवळीक साधायला हवी की तिचं मानसिक स्वास्थ्य कुठल्याही स्टेजला खराब होणार नाही. अतिशय महत्त्वाचं होतं, अगदी मन हिलावून टाकणारं हे उदाहरण होतं. पण त्या उदाहरणामुळे गोष्ट नक्कीच जी सांगायची आहे, आपल्याला जो उद्देश या कार्यक्रमामागचा आहे तो कुठेतरी साध्य होताना आपल्याला दिसतोय की नेमकं काय, की मानसिक आरोग्य हे अनेक घटकांच्या संतुलनावरती आधारित असतं. हेच कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला या उत्तरातून नेमकंच दिसलं. मग मॅडम, आता समजा प्रत्येक व्यक्तीची मानसिक ताकद ही वेगवेगळी असते, आपण साधारण पाहतो. मग एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे की मजबूत आहे, हे नेमकं कसं ओळखावं, याबद्दल आपण काय सांगाल? अतिशय सुंदर प्रश्न होता हा. जेव्हा रुग्ण आमच्याकडे चिकित्सेसाठी येतो हॉस्पिटलमध्ये, तेव्हा त्याला कुठलाही डिसीज मला डिक्लेअर करायचं आहे, तुला कॅन्सर झाला आहे, तुला हार्ट अटॅक आला आहे, हे सांगण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं असतं की तो मेंटली स्ट्रॉंग आहे की नाही आहे, त्याला ते डिक्लेअर करायचं की नाही. किंवा ज्याच्यासोबत आलेले जे नातेवाईक आहे, कुणाची डेथ झाली तर ती डेथ डिक्लेअर करताना सगळ्यात महत्त्वाचं आणि माझं कर्तव्य हे असतं की मला आधी त्याचं मानसिक बल हे माहिती असायला हवं. जर त्याचं मनोबल कमी असेल तर होऊ शकतं की त्यालाही काही प्रॉब्लेम्स डेव्हलप होऊ शकतात. त्यामुळे मानसिक बल परीक्षण करणं प्रत्येक रुग्णाचं हे डॉक्टरचं आद्य कर्तव्य असतं. आणि तुम्हालाही स्वतःला तुमचं मानसिक बल किती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. यासाठी बऱ्याच टेस्ट अवेलेबल आहेत. जसं आपण म्हणतो की इंटेलिजंट कोशंट आपण बुद्ध्यांक काढतो, तसाच एक इमोशनल कोशंट म्हणून असतो. इमोशनल कोशंटची एक क्वेश्चनेअर असते आणि त्यानुसार आम्ही त्याचे पर्सेंटेज काढतो. ह्या झाल्या आधुनिक पद्धती. पण प्राचीन आचार्यांनी खूप आधीपासनं कसं ओळखावं, अगदी सिंपल गोष्टींमधून त्यांनी सांगितलं आहे की अगदीच उत्तम बल कसं ओळखायचं. तुमच्याकडे आलेली जी स्त्री आहे किंवा पुरुष आहे, तो आता 80मध्ये आहे, 70मध्ये आहे आणि त्याला काडीचंही व्यसन नाही आहे. ही जी गोष्ट आहे, हा तो जो व्यक्ती आहे तो मेंटली स्ट्रॉंग असण्याचं लक्षण आहे, हे ग्रंथामध्ये आढळलेलं आहे. याचा अर्थ असा की तो कुठल्याही पियर प्रेशरला दाबून कुठलाही निर्णय घेत नाही. कुणीतरी मला प्रेशराईज केलं आहे आणि मग मी ड्रग घेतोय, कुणीतरी मला प्रेशराईज केलं आहे म्हणून मी अल्कोहोल घेतोय, असं त्याचं होत नाही. सो पियर प्रेशरला तो म्हणजे सहसा जात नाही. पियर प्रेशरमुळे अशा व्यसनाधीन तो होत नाही. असा जर व्यक्ती असेल तर तो मेंटली स्ट्रॉंग आहे किंवा त्याचं मानसिक बल जे आहे ते अतिशय उत्तम आहे असं समजायचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की तो स्वसंस्तभ्य आहे का. स्वसंस्तभ्याचा अर्थ की तो कोपअप कसा करतो. की आता इव्हेंट एकच असेल, घरात कुणाची तरी जवळची डेथ झाली आहे, तर त्या डेथचा जो इफेक्ट आहे प्रत्येकावर वेगळा येत असतो. काही जे असतात ते अगदीच कोलमडतात आणि काही जे असतात ते त्यातनं स्वतःला सावरतात. यातनं स्वतःला सावरण्याची जी ताकद ज्याच्याकडे जास्त आहे तो मेंटली स्ट्रॉंग समजावा, अशी ही 2 त्यांनी एक्झाम्पल सेट केली आहेत. मध्यम कसा ओळखायचा की ठीक आहे, मी मध्यम बलाचा आहे. तर एखादी डेथ झाली, कुणी मला रिजेक्ट केलं, कुणी मला डिवोर्स दिला, कुणी मला अतिशय माझं मोठं नुकसान केलं आहे, इकॉनॉमिकल लॉस झाला आहे आणि त्यातनं मी स्वतःला सावरू शकत नाही. पण मला तिथे कुणाची तरी गरज लागते. कोणतरी एक पर्सन आहे की त्याने मला काउन्सिल केलं किंवा थेरपिस्ट आहे, त्याने मला काही सांगितलं आणि मी त्या डिप्रेशनमधून किंवा त्यातनं बाहेर येतोय, म्हणजे ठीक आहे, माझं मानसिक बल जे आहे ते कसं आहे, मध्यम आहे. पियर प्रेशर असा त्याच्यामुळे नेहमीच मी व्यसनाधीन होत नाही, पण एकदम मॅन्डेटरी आहे कुठेतरी आणि मला ते काम करावं लागतंय म्हणून मी कधीतरी एखाद्या वेळेला ड्रिंक्स घेतलेत, एखाद्याच वेळेला फक्त हे केलं काम, असं सांगत असेल तो मेंटली कसा असतो, म्हणजे मध्यम बलाचा असतो. अवरस बल म्हणजे कमी बलाचा व्यक्ती ओळखणं हे खूप गरजेचं असतं. कारण अशा व्यक्तींना पुढे जाऊन सुसायडल टेंडन्सीज जास्त असू शकतात आणि ते डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात. तर अशा व्यक्ती कसं ओळखायचं हे खूप सुरेख उदाहरण त्यांनी दिलं आहे की खूप नियर अँड डिअरची डेथ झाली किंवा रिजेक्ट झालं, त्यातनं ते स्वतःला बाहेरच आणू शकत नाही. म्हणजे काउन्सिलिंग, कुणी की त्याचा गुरु आहे तो त्याला समजवत आहे तरी देखील तो समजवत नाही. बराच काळ तो त्याच डिप्रेशनमध्ये राहतोय आणि मग तो मेडिसिनवर आधारित होते, म्हणजे कुठल्या तरी औषधांवर तो जातोय. असं जर असेल तर तो कसा आहे, तर त्याचं जे मानसिक बल आहे ते कमी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं आहे की सपोज कुणाला तरी आपण इंजेक्शन देतोय, कुठेतरी मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि जर तू रक्त बघितलं किंवा ॲक्सिडेंट बघितला, ते बघितल्यानंतर त्याला मळमळत असेल, उलटी होत असेल, चक्कर येत असेल, तर अशा ज्या व्यक्ती असतात ह्या मानसिकरित्या कमकुवत असतात. आणि हेच तुम्हाला ओळखायचं आहे की आपल्या घरामध्ये अशा व्यक्ती आहेत का.
आणि जर त्या असतील तर त्यांच्याशी तुम्ही जास्त संवाद साधायला हवा आणि त्यांची काळजी जास्त घ्यायला हवी. अगदी अगदी सविस्तरपणे आपण ज्या पद्धतीने हा मुद्दा अगदी सोपा करून आम्हाला सांगितला, नक्कीच सर्व मुद्दे आमच्या लक्षात आलेले आहेत, प्रेक्षकांच्याही ते लक्षात यायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आपल्याशी जोडायला लागलेत. ह्या विषयाचं महत्त्वच आपल्याला या दृष्टीने कळतं की जितक्या लवकर प्रेक्षक आपल्याशी जोडले जातात. सिन्नर येथून रुपेशजी गुजराती हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो, सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा बोला प्रश्न ना. असा आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, तर मुला मुलींना अभ्यासात करण्यासाठी वेळेवर जेवण जात नाही आता उन्हाळ्याच्या दिवसात. मग त्याचा परिणाम त्यांच्या मेंटल हेल्थवर होतो, त्यांनी झोप येत नाही. तर आहार दोन्ही टाइम कसा असावा की जेणेकरून झोप येईल आणि फ्रेश वाटेल, एवढं. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय संयुक्तिक असा हा प्रश्न होता आणि विषयानुरूप प्रश्न आहे. नक्कीच मॅडम, काय सांगाल याचं उत्तर? सहसा बाहेरची वातावरणात उष्णता वाढलेली आहे. तुमचा प्रश्न अतिशय उत्तम आहे. यामुळे आयुर्वेदात असं सांगितलं की जेव्हा जेव्हा उष्ण हा गुण वाढतो तेव्हा तेव्हा आपलं मन जे असतं ते त्रस्त होतं. खूप वेळ आपण उन्हात उभं राहिल्यानंतर जेव्हा सावलीत येतो, झाडाच्या सावलीत, तेव्हा मनाला आल्हाददायक वाटतं. सर, उष्ण म्हणजे गरम, तर गरमाच्या विरुद्ध तुम्हाला काय घ्यायचं आहे तर थंड गोष्टी. सो शरीराला थंड करतील असं जे सगळ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. जसं घरात कूलर लावणं शक्य असेल तर तुम्हाला कूलर लावता येईल. कूलरच्या समोर वाळ्याचे पडदे अगर लावता आले तर ते लावता येतील. आहारामध्ये जर तुम्ही विचार केला तर उष्ण तीक्ष्ण असा आहार घेणं चुकीचं असतं या दिवसामध्ये. या दिवसामध्ये तुम्हाला हलका पचेल असा आणि जो शीतगुणात्मक आहे, शीतगुणात्मकचा अर्थ आईस्क्रीम खाणं असं नाही आहे, तो शरीरात जाऊन शीतता तयार करतो. उदाहरणार्थ आता सब्जा तुम्ही पाण्यात टाकून प्यायलात तरी या मुलांना बरं वाटेल. आहारामध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही जर कमी केलं तर निश्चितच ते अनिद्रा किंवा झोपेचा जो त्रास आहे तो कमी होईल. मिठाचं प्रमाण कमी करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधाई पदार्थ जसं तळलेलं, बाहेरचं तेलकट, वडापाव वगैरे हे जे जंक फूड आहे हे अतिशय कमी करायला हवं. सकस असा जो आहार आपला रेग्युलर इंडियन ह्याच्यात सांगितलेला आहे षड्रसात्मक, म्हणजे डाळ, भात, भाजी आणि आमटी, त्यातही तिखटाचं प्रमाण हे अतिशय कमी असायला हवं. खूप छान पद्धतीने एक वेगळा कंगोरा उलगडला गेला विषयाचा या निमित्ताने की आहार वातावरणामध्ये कोणता विशिष्ट आहार कोणत्या सीझनमध्ये असावा हेही या निमित्ताने इथे चर्चिले गेलं. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मग एक मूलभूत प्रश्न उद्भवतो मॅडम की आजच्या विषयानुरूप जर विचार करायचा झाला तर की आजच्या एक जीवन साधारण धावपळीचं जीवन झालेलं आहे. मग महिलांच्या मानसिक आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम करणारे घटक कोणते याबद्दल आपण काय सांगू शकाल? मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे ह्या धावपळीच्या जगामध्ये जे परिणाम होतात की सकाळी उठल्यापासून तिला घरातली आवराआवर असते, टाईम मॅनेज करणं तिला जमत नाही, त्याच्यानंतर ऑफिसला वेळेत पोचायचं असतं, बॉसने दिलेली काम टाईमलाईन जो दिलेला आहे त्याच्यामध्ये कंप्लीट करायचं असतं. ह्याचा जो ताण आहे तो तिच्या मनावर येतो आणि मग ते वेळेत जर कंप्लीट नाही झालं तर तुम्हाला स्ट्रेसची जी लक्षणं आहेत ती दिसायला लागतात. तर ह्याच्यावरती उपाय तसाच उपाच असतो, म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी प्लॅन करून जर व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट केली तर या गोष्टींना तुम्ही टाळू शकतात. वेळेवर सर्व कामं पूर्ण केली तर ती तुम्ही टाळू शकतात. मुलांच्या अभ्यासाचा जो ताण प्रत्येक स्त्री घेत असते त्यात तिने हे लक्षात ठेवायला हवं की ते ताण कितपत घ्यायचा आहे आणि मुलाला किती करायचं आहे हे तिने लक्षात ठेवायला हवं. अगदी अगदी महत्त्वाचं होतं ते. साधारण आपण पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत आहे. रामजी माळी हे आपल्याला प्रश्न विचारते सोलापूर इथून. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत आहे. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, माझा प्रश्न असा आहे की माझी जी पत्नी आहे तर थोडंसं चिडचिडेपणा करते, कधी कधी म्हणजे कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा असं बरेच काय आहे. मग तिच्या अंगामध्ये वारे येणं हा प्रकार घडतो. मग ते जरा असं घरामध्ये म्हणजे वातावरण थोडंसं जरा धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपला प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आला ना. मॅडम, एक वेगळा आयाम आहे या प्रश्नाला. काय सांगाल, याचं उत्तर काय द्याल आपण? सहसा येणारे जे रुग्ण आमच्याकडे येतात त्याच्यात असं लक्षात येतं की अंगात देवी येणं किंवा भूत बाधा झाली असे म्हणून जे रुग्ण घेऊन येतात त्याच्या मागचं कारण सहसा हे असतं की निग्लेक्टेड ती जी स्त्री आहे घरातली तिच्याकडे ती दुर्लक्षली जाते.
ती इतरांसाठी भरपूर सारे काम करत असते, इतरांच्या सगळ्या आरोग्याची ती काळजी घेत असते, पण तिला तसं प्रॉपर काही ॲप्रिसिएशन मिळत नाही. तिच्या खाण्याची, तिच्या जेवणाची काळजी घेतली जात नाही आणि मग अशा वेळी जे आहे तिला त्या गोष्टींचा ताण येतो आणि मग अटेन्शन क्रिएट करणं हा एक त्यांचा स्वभाव बनतो आणि मग अंगात देवी आली म्हणजे हे सगळे माझे पाय पडतील, माझं ॲप्रिशिएशन करतील, मला घाबरतील, या ओघाने ती तशी वागत जाते. पण हा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचंच एक कारण असतं. अशा वेळेला योग्य तज्ज्ञाकडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की एक रुग्ण जी माझी होती, ती जी रुग्ण होती तिला मानसिक त्रास होत होता. म्हणजे एका कोपऱ्यात ती जाऊन बसायची आणि मग खूपच तिला चिडचिडेपण व्हायचं. जसं आता तुमच्या बायकोशी तुम्ही बायकोला जी लक्षणं दिसत आहेत साधारणतः तशीच होती. पण जेव्हा मागोवा घेतला तेव्हा लक्षात आलं की तिला सासूचा खूप त्रास होता आणि घरातलं जे वातावरण होतं ते तिला पोषक नव्हतं. ही एक गोष्ट होती. शिवाय जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या सॅम्पल टेस्ट केला तेव्हा तिचं थायरॉईड हार्मोन्स जे आहे ते कम्प्लिटली इम्बॅलन्स होतं. म्हणजे TSH लेवल तिची खूप कमी होती. सो फक्त मानसिक कारण हे त्याच्यासाठी कारणीभूत असेल आणि त्याच्यामुळे आपलं काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम तिचा निग्लेक्ट होऊ नये. तर माझा तुम्हाला असा सल्ला आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपासचे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे तुम्ही आधी जाऊन तिची कंप्लीट शारीरिक तपासणी करणं आवश्यक आहे. तिला कुठल्या हार्मोन्स कमी आहे का, आतमध्ये काही व्याधी होतोय का, हे एक. आणि दुसरं म्हणजे तिला पोषक वातावरण आणि तुम्ही तिची काळजी घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तिला जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल आणि लक्ष देत नसाल तर तुम्ही लक्ष देणं तिच्याकडे गरजेचं आहे. नक्कीच खरोखर एक महत्त्वाची चर्चा होती. या उत्तरातून बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचे वेगवेगळे प्रकार जे असतात त्याच प्रकारामध्ये कुठेतरी अंगात येणं हाही प्रकार मोडतो आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते मार्गदर्शन घेणं जवळपासच्या हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी वसेदार हे निपाणी इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, एखादी महिला नोकरी किंवा कामकाजच्या ठिकाणी ते कोणत्या तरी कारणामुळे मानसिक दडपणाखाली बसले असते. ती कुणाला काही सांगत नसते, काही बोलत नसते, पण एखादा मनोरुग्णासारखी ती वागत असते. मग तशा महिलांनी कुठे उपचार घेतले पाहिजे काय, किंवा त्यांची तपासणी वगैरे कशा प्रकारे केली पाहिजे, म्हणजे खोलवर आपण कशा प्रकारे त्यांची माहिती काढून घेऊ शकतो, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. नक्कीच तो आमच्या चर्चेच्या ओघात पुढे येणारच होता, पण आपण तो आता विचारलाय तर त्याचं उत्तर आपण घेऊया. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत महिलांचे मानसिक आरोग्य आणि त्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे तज्ज्ञ आयुर्वेदाचार्या डॉक्टर सुनीता शिरसाट या उपस्थित आहेत. मॅडम, ब्रेकच्या अगोदर प्रश्न होता आपला प्रेक्षकांचा की कामाच्या ठिकाणी आणि घरी या दोन्ही गोष्टींची सांगड घालताना कुठेतरी तणावाखाली आणि मानसिक आरोग्यावरती कुठेतरी दुष्परिणाम म्हणता येईल किंवा नकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतो. या संदर्भात आपण काय सांगाल? या ज्या रुग्ण आहेत, तुम्ही ज्या सांगतायत आता रुग्ण नाहीत, म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत रुग्ण नाही आहेत त्या, तर त्या ॲक्च्युली तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्त्रीचा जवळचा मित्र म्हणजे तिचा पार्टनर किंवा तिचा नवराच असतो. तर तिला नक्की काय त्रास होतं हे तुम्ही जाणून घेणं एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिला थोडासा आधार वाटेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वय जे आहे, वय मला कळलेलं नाही आहे. जर वयाची त्यांची 40शी आलेली असेल तर कदाचित मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीमुळे ही लक्षणं असू शकतात एक. पण हे तुम्ही जाणून घेण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे आधी त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेणं आणि मग तज्ज्ञांकडनं त्यांचं शारीरिक आणि मानसिक तपासणी करणं गरजेचं आहे. अगदी महत्त्वाचं होतं ते. मॅडम, आजकाल आहे ना आपण सेल्फ लव, सेल्फ केअर हे शब्द अतिशय कानावर पडतात, ऐकायला मिळतात आपल्याला. मग सेल्फ लव आणि सेल्फ केअर म्हणजे नेमकं काय हेही थोडक्यात आपण सांगा आणि ते महिलांसाठी किती अत्यावश्यक आहे याबद्दलही दृष्टिक्षेप टाका. आपण काय सांगाल? आपली जी समाजाची ठेवण आहे तिथे लहानपणापासूनच स्त्रीला असं शिकवलं जातं की
आपली जी फॅमिली आहे किंवा आपलं जे कुटुंब आहे या सगळ्यांची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आधी ती लग्नाच्या आधी असू देत किंवा लग्नाच्या नंतर असू दे. तर इतरांची काळजी घेणं, इतरांना सुख देणं, इतरांना माझ्यामुळे काही त्रास होणार नाही हा विचार ती नेहमी करत असते. पण या सर्व विचारांमध्ये ती स्वतः जी आहे ती स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि ती दुर्लक्षली जाते. सेल्फ लव्ह हे जे आहे आणि सेल्फ केअर ह्याच्यामध्ये नक्कीच फरक तर आहेच. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. प्रेम करणं म्हणजे काय? तुम्ही आहे त्या सकट तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जशा दिसता आहेत, तुमचे जे दुर्गुण आहेत, जे चांगले गुण आहेत, या सगळ्यांसकट आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका, ते ॲक्सेप्ट करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वतःवर जेव्हा तुम्ही प्रेम करतात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे किती महत्त्वाचं आहे माझ्यासाठीही आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही येते सेल्फ लव्हमध्ये की तुम्ही स्वतःबद्दल जे निगेटिव्ह वाक्य बोलत असता, आज माझा स्वयंपाक चुकला आहे, अरे मला हे जमत नाही आहे, अरे मी मूर्खच आहे, मी वेडी आहे, ह्या ज्या नकारात्मक विधान तुम्ही करतात हे विधान करणं आधी तुम्ही बंद करा. मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे असं तुम्ही वारंवार स्वतःला सांगा आणि स्वतःवर प्रेम करा. यामुळे मानसिक स्वास्थ्य नक्कीच सुधारतं. सेल्फ केअरचा अर्थ असतो की तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेणं हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं. तुम्हाला बघून तुमची मुलगी शिकत असते, तुम्हाला बघून तुमचा मुलगा अपब्रिंग होत असतो. सो स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे ते लहान मुलं देखील तुमच्याकडे बघून शिकतात. तुम्ही स्वतःला जर निग्लेक्ट कराल तर ती जे तुम्ही पॅरेंटिंग करताय किंवा अपब्रिंग करताय त्या मुलांना देखील स्वतःची काळजी घेणं हे ओघाने कळणार नाही. सो स्वतःसाठी वेळ द्या. बऱ्याच आहे की सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेले तर तिला गिल्ट येतो की एवढ्या एका तासात मी मुलाचा अभ्यास घेऊ शकली असते. पण हा तुमचा टाईम वेस्ट नाही आहे, हा तुमचा टाईम युटिलाइज आहे. तुमचं मानसिक स्वास्थ्य जर बिघडलं तर तुम्हाला शारीरिक व्याधी होऊन तुमचा मृत्यू हा लगेच येतो आणि तुमची मुलं पोरकी होतात, कुटुंबातला एक सदस्य कमी होतो. सो मानसिक स्वास्थ्य जपणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःचे छंद जोपासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण आहेत तसं स्वीकारून म्हणजे स्वदेखभाल आणि स्वप्रेम हे ह्या स्वीकारातूनच कुठेतरी उभं राहतं असं आपल्या उत्तरातून मला जाणवलं. आणि ही जी गोष्ट आहे स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःवरती प्रेम करणं हा पर्याय नसून ही खरोखर गरज आहे हेच कुठेतरी अधोरेखित होताना आपल्या उत्तरातून आम्हाला दिसलं. मग मॅडम आता महिलांच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो महिलांच्या हां, प्रेक्षक पुन्हा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अंबादासजी अकोल्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंबादासजी आपलं स्वागत आरोग्य संपदामध्ये. आपला प्रश्न विचारा. अंबादासजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे साहेब की पुन्हा तुम्हाला नमस्कार आणि ताईला राधे राधे. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे साहेबजी की महिला अविवाहित आणि विवाहित अशा महिला अविवाहित आणि अविवाहित महिला आणि आणि विवाहित महिला ह्या ज्या आत्महत्या करतात. आपला प्रश्न पूर्ण करा. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपला सलग पद्धतीने आपण प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे किंवा अविवाहित महिला आणि विवाहित महिला त्यांच्यामधलं आत्महत्याचं प्रमाण आत्महत्या करू नये याबद्दल प्रबोधन पाहिजे किंवा या का आत्महत्या करतात याचं कारण आपल्या प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आलेला आहे. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम काय सांगाल? सरळ सरळ प्रश्न आहे तो. विवाहित महिला किंवा अविवाहित महिला कुणीही आत्महत्या करणं हे तिचं विवाहित असणं आणि विवाहित नसणं यावर अवलंबून नसतो. तर ती त्या स्ट्रेसला किंवा त्या ताणाला कसं कोपअप करते स्वतःशी हे त्यातनं खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला जर लक्षात येत असेल की ती खूप दिवसापासून ताण घेते, तिच्यामध्ये चिडचिड होते, तिच्या स्वभावात बदल होतोय, तरी ती दुर्लक्षली जाते, तर ही सुरुवातीची स्टेज असते जिला आम्ही स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेसनंतर तिला थोडासा हा जो स्ट्रेस आहे हाच नंतर अँझायटीमध्ये कन्वर्ट होतो. अँझायटीमध्ये थोडंसं तिला झोप कमी येणं, छातीत धडधड होणं, ह्याही लक्षणांकडे तिनेही दुर्लक्ष केलं, तिनेही तिच्या भावना इतरांपर्यंत नाही पोचवल्या,
तर इथपर्यंत ते तिचं शरीर जे आहे ते ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आहे, पण नंतर मात्र जी जाते ती एकदम शांत होऊन जाते आणि मग त्याला आम्ही डिप्रेशन म्हणतो. पण ही जी स्टेज आहे डिप्रेशनची, ही लक्षात येणं तुमच्या खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना, बऱ्याच महिलांना मी बघितलं आहे की ती स्वतःला आयसोलेट करते, स्वतः एकटी राहते. असे 1 आठवडा होऊन गेला तरी घरचे पण तिला थेरपिस्टकडे नेत नाही आहेत किंवा कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही आहे. तिचा जो स्वभाव आहे, हिचा स्वभाव असाच आहे, ही वेडी आहे, ही बडबड करते असं म्हणून ते सोडून देतात. पण हे जे डिप्रेशन आहे, तुम्ही 1 आठवड्यापेक्षा जास्त जर तुम्ही त्याला पुढे ढकलत गेलात आणि त्याची ट्रीटमेंट घेतली नाही, थेरपिस्टकडे गेला नाहीत, काउन्सिलरकडे गेलं नाही, तर या डिप्रेशनमध्ये एक असतं की त्यांना निगेटिव्ह थॉट्स खूप येतात. सगळे नैराश्यजनक विचार जे आहेत त्या ओघातच त्यांना सुसायडल थॉट्स येतात आणि त्यातच त्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढतं. सो सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्यांची जी सिग्नल्स आहेत, तुम्हाला आधी सिग्नल्स मिळत आहेत की काहीतरी मानसिक बदल होतोय, हे तुमच्या लक्षात येणं ॲज अ कुटुंबातलं सदस्य म्हणून हे महत्त्वाचं आहे. अगदी महत्त्वाचं होतं ते की व्यक्तीमधला जो वागणुकीतील साधारण बदल आहे, तो बदल कुठेतरी त्याचं आकलन होऊन त्या निमित्ताने पुढची पावलं उचलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा काही अघटित घटना या टाळता येतील. मॅडम, महिलांचं मानसिक आरोग्य याबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा महिलांच्या आयुष्यात काही नैसर्गिक टप्पे आपण पाहतो. मग जे शारीरिक आहेत, मानसिक आहेत, दोन्हीमध्ये काही ना काही बदल घडवतात. तर मग त्याच अनुषंगाने पहिली मासिक पाळी येणारी जी मेनार्की ज्याला आपण म्हणतो, किंवा प्रेग्नन्सी आहे, गर्भावस्था आहे, प्रसूतीनंतरचा साधारणचा काळ आहे आणि मेनोपॉज, रजोनिवृत्ती, या सर्व गोष्टी, या अवस्थांमध्ये मानसिक आरोग्याची काळजी साधारण कशा प्रकारे महिलांनी किंवा स्त्रींनी घ्यावी याबद्दल जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. काय सांगाल आपण? साधारणतः 10 ते 14 या कालावधीमध्ये मेनार्की म्हणजे तिचा पहिला मेन्स्ट्रुअल पिरियड किंवा पहिली पाळी जी आहे ती येते. आता हा तिच्या शरीरात होणारा एक सडन चेंज आहे, लगेचचा बदल आहे, ज्याला ती स्वतः कोपअप करत असते. म्हणजे त्यामुळे शरीरात होणारे सगळे जे सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स आहे, स्तनांची वाढ होणं किंवा हे, आणि त्या दरम्यान तिचे जे हार्मोन्स शरीरातले बदलत असतात, त्यावेळेला या मुलीला स्वतःची मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ती घाबरलेली असते वेगळ्या ह्या सगळ्या गोष्टी बघून. त्यावेळेला आईने तिला समजावणं की असं झालं तर काय करायचं हे खूप महत्त्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांना हे कळायला हवं. सडनली आपल्या मुलीचा ड्रेसिंग सेन्स चेंज होतोय, ती घरात का राहते, आणि ही जी अवस्था आहे तिची, ही फक्त एक टाईम बिंग आहे, काही काळानंतर जी आहे ती अवस्था तिची राहणार नाही, हे लक्षात घेऊन तिला त्या वेळेला सपोर्ट करणं कुटुंबाने हे महत्त्वाचं असतं. प्रेग्नन्सीमध्येही तसंच होतं की न्यूट्रिशन जे आहे, जर प्रॉपर न्यूट्रिशन तिला मिळालं नाही, हार्मोन्स चेंज होत आहेत, त्यावेळी तिचं चिडचिड करणं, तिचं वागणं बदलणं, मूड स्विंग होणं हे नैसर्गिक आहे. ते घरच्या सदस्याने तिला समजून घेणं महत्त्वाचं आहे की आता ही प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे हिचे मूड स्विंग्स होत आहेत. किंवा आता हिचं डिलिव्हरी झाली आहे, पोस्टपार्टम ती आहे, तर यावेळेला इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या लेवल एवढ्या कमी झालेल्या असतात की त्यामुळे ती इतरांवर चिडणं किंवा नैराश्य दाखवणं हे नैसर्गिकच असतं. मेनोपॉजच्या वेळेला देखील इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल थोड्याशा कमी झाल्यामुळे या स्त्रिया ज्या आहेत त्या चिडचिड होतात. पण त्यावेळेला घरच्या सदस्यांनी तिला वेड लागले, ती वेडी झाली आहे, चिडचिड करते असं म्हणून तिला निग्लेक्ट करण्यापेक्षा तिची हेल्थ, तिचा डाएट, तिच्याशी संवाद साधणं या गोष्टी करायला हव्या असं मला वाटतं. म्हणजे कुठेतरी प्रत्येक वागणुकीतील बदल याची दखल घेणं घरातल्या लोकांनी अतिशय महत्त्वाचं आहे, हेच आपल्याला इथून कळालं. पुन्हा म्हणजे या विषय इतका महत्त्वाचा आहे की प्रेक्षक वारंवार त्यांचे प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत पोचतायत. दीपालीजी या जालनाहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. दीपालीजी, आपलं स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की शांत झोप न येणे आणि चिडचिड होणे याचा संबंध आहे का काही? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल, आपण सहभागी झाल्याबद्दल. शांत झोप न लागणं आणि चिडचिड होणं खूप कॉमन ही गोष्ट आहे. काय सांगाल मॅडम? दोघांचा संबंध आहेच. शांत झोप न लागणं आणि चिडचिड होणं या दोन्हीही गोष्टी हे दर्शवतात की कुठेतरी तुम्ही ताण किंवा तणावामध्ये आहे. तर तुम्हाला तुमचा जो ताण आहे तो कशामुळे येतो आहे हे तुम्हाला आधी लक्षात घ्यायला हवं. ताण असल्याशिवाय ही दोन्ही लक्षणं तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जे आहे ते
तुमच्या ज्या भावना आहेत किंवा तुमचा जो ताण आहे त्याचं जे मूळ कारण आहे, तुम्ही घरी कुणाशी बोलू शकतात, कुठला तुमचा जवळचा सदस्य आहे, घरी कुटुंबात कुणाशी जर तुम्ही बोलू शकत नसाल, तर ती जी गोष्ट आहे ज्याचा ताण तुम्हाला येतो आहे ती तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी ज्या अगदीच क्लोज तुम्हाला असतील त्यांच्याशी बोलून, आणि मग त्या ताणाचं काय सोल्युशन आहे, ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, आर्थिक ताण आहे तर मग त्याच्यावर सोल्युशन काय आहे, परीक्षेचा ताण आहे तर त्यावर सोल्युशन काय आहे, असा मार्ग काढणं तुम्हाला गरजेचं आहे. ह्याच्या मागचं कारण स्ट्रेस हेच आहे. नक्कीच. आणि उत्तरातून ही गोष्ट जाणवली की प्रत्येक टप्प्यावरती महिलांचा बदलत जाणारे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये योग्य समज आणि भावनिक आधार हा किती महत्त्वाचा आहे हेही आपल्याला या उत्तरातून अधोरेखित झालं. आणि हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे मनावरती आणि मानसिकतेवरती होणारा परिणाम आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग कसा काढायचा याही गोष्टीची चर्चा आपण या निमित्ताने करतोय. मॅडम, आज सध्याच्या जगामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर सोशल मीडिया हा अविभाज्य घटक प्रत्येकाच्या आयुष्यातला झाला आहे, तसाच तो महिलांच्या बाबतीतही लागू पडतो. मग सोशल मीडियाचा महिलांच्या एकंदरीत आत्मविश्वासावर आणि मानसिकतेवर, एकंदरीत मानसिक आरोग्यावरती कशा प्रकारे परिणाम होताना आपण पाहतोय? सोशल मीडिया हा विषय घेताना एक लक्षात ठेवायला हवं की सोशल मीडियाचे प्रॉस अँड कॉन्स म्हणजे फायदे आणि तोटे असे दोन्हीही असतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं की सोशल मीडिया वापरणारा कोण आहे आणि त्याचं मानसबल किंवा तो मेंटली कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मीडिया वाईट नाही आहे किंवा मीडिया जे आहे त्याला बोलून आपल्याला म्हणजे त्याला नावं ठेवण्यात काही अर्थ नसतं. उदाहरणार्थ एखादं वेपन आहे, एखादं शस्त्र आहे, ते शस्त्र मी एखाद्या दरोडेखोर किंवा मर्डरच्या हातात दिलं तर शस्त्र तेच आहे, तो त्याने खून करेल. तेच मी वेपन एखाद्या सर्जनच्या हातात दिलं, एखाद्या डॉक्टरच्या हातात दिलं तर कुणाची तरी सर्जरी करून तो त्याचा जीव वाचवेल. इथे ते जे शस्त्र आहे ते शस्त्राला दोष देण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्याच शस्त्राने जीव घेतला आणि त्या शस्त्राने एकाचा जीव वाचवला. सो जो मीडिया आहे त्या मीडियाचा वापर करणारा पर्सन कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदात एक प्रगल्भता सांगताना त्यांनी सांगितले की मन तुमचं जे आहे कधी प्रगल्भ होतं तर साधारणतः जेव्हा तुम्ही 25मध्ये येता, स्त्री असो की पुरुष असो, तेव्हाची मनाची प्रगल्भता असते. तर मनाची प्रगल्भता ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण मनाचं जे कार्य आहे चिंत्यम विचार्य मुह्यम च ध्येयम संकल्पम एवच, याचा अर्थ असा होतो की त्या गोष्टीवर विचार करणं, त्या गोष्टीचा ऊह्य म्हणजे त्यातनं उहापोह करणं की व्हॉट इज गुड फॉर मी, व्हॉट इज बॅड फॉर मी, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, ही गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे, हे सर्व ठरवण्याचं कार्य जे आहे किंवा काम जे आहे मन करत असतो. आणि ते 25च्या आधी तुमचं तेवढं प्रगल्भ झालेलंच नसतं. त्यामुळे त्या सोशल मीडियामधनं मला काय घ्यायचं आहे, माझ्यासाठी काय हितकर आहे, हे तुम्ही 25च्या आत जर त्या मुलांना दिलं तर त्यांना ते समजणारच नाही आहे की हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही आहे. म्हणजे तो ठीक आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, तो अभ्यास करतोय आणि मग त्याला डिस्ट्रॅक्शन होते. त्याला हे कळत नाही की डिस्ट्रॅक्शन होण्यातनं माझं नुकसान आहे आणि यात त्याची चूक नाही आहे, कारण अजून त्याचं मन जे आहे ते तेवढं डेव्हलप झालेलं नसतं. त्यामुळे सोशल मीडियाचं जे एक्सपोजर आहे 25च्या आधी देताना नक्कीच त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन होऊन ज्या नको असलेल्या गोष्टी असतात त्याला देखील मुलं अधीन होऊ शकतात. एक दुसरं म्हणजे किती वेळ ते बघायचं आहे हे त्यांचं मनच प्रगल्भ नसतं आणि त्यामुळे बुद्धी व्यवस्थित डिसिजन घेऊ शकत नाही. मला एकटाच बघायचं आहे आणि मी बंद करतो, ही प्रगल्भता त्याला 40 नंतर 50 नंतर येईल, पण या मुलांना येणार नाही जे 25च्या आत आहे. त्यामुळे त्यांना ॲडिक्शन होणं सोशल मीडियाचं हे एक त्यांना होणारं नुकसान असतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मुलींमध्ये आपण बघतो सहसा की चित्रपटात असलेल्या ज्या हिरोईन्स आहेत म्हणजे जे ते त्या बघत असतात किंवा मॉडेल्स आहेत त्यांना त्या बघत असतात आणि मग त्यांच्यासारखं बनण्याच्या प्रयत्नांमध्ये बऱ्याच वेळेला स्वतःचं वजन कमी करण्यामुळे मालनरिष्ट होऊन बऱ्याचदा आपल्याकडे जे रुग्ण येतात ते त्यांचं न्यूट्रिशनल डिसऑर्डरमुळे होणारे मानसिक अस्वास्थ्य अशा देखील त्या असतात. दुसरं एक की त्यांच्यामध्ये ही एक भावना तयार होते की ती जेवढी सुंदर आहे तेवढी मी सुंदर नाही, ही पण एक नैराश्यात्मक भावना तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या तुलना करायला लागतात, हा एक त्यांचा मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम आहे. सो सोशल मीडियाचे फायदे देखील बरेच आहेत. जी मुलं किंवा ज्या स्त्रिया एकट्या पडतात घरामध्ये किंवा हे
तर त्यांना थोडासा जर आधार हवा असेल तर आपल्या मैत्रिणींशी बोलायचं आहे तर त्या इंस्टाग्राम किंवा चॅट याच्यावरनं त्या बोलू शकतात. जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील यात आहे. जसं सायबर बुलिंग वगैरे आपल्याला माहिती असेल किंवा इतर गोष्टी माहिती असतील. त्यामुळे प्रमाणात वापरणं आणि त्यातलं हितकर घेणं, आपल्यासाठी योग्य काय आहे ते घेणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच फार महत्त्वाचा कंगोरा उलगडला गेला या उत्तरातून. म्हणजे कुठेतरी आपण पाहतो की ही एक आपण उदाहरणही शस्त्राचं दिलं ते दुधारी तलवार असल्यासारखं आहे, जेणेकरून ती कशी वापरावी, त्याचा योग्य तो वापर करण्यावरती किंवा अयोग्य वापरावरती त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम आणि अनुकरणीय वृत्ती जी साधारण आपण आज पाहतो तीही कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण आणणं हे तितकंच गरजेचं आहे. विषय इतका महत्त्वाचा आहे की पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलाताई आपटे या पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. मंगलाताई, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय खूप छान आहे. नमस्कार. फक्त मला असं म्हणत होतं की पूर्वीच्या काळी एकत्र बायका 5-7 बायका होत्या, तर त्या एकमेकींची काळजी घ्यायच्या. आता कसं असतं की सून नोकरी करते, घरात ती बाई एकटी असते, वयस्कर बाई असली, घरात माणूस आजारी असलं की त्यांची मानसिक स्थिती खूप विचित्र होते. तर मग त्याला आधार द्यायला कोणी नसतं, तर त्या बाबतीत आपण मार्गदर्शन काय करू शकाल? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे. मॅडम, कुटुंबाची जबाबदारी, आपला पुढचा प्रश्नच हा होता की साधारण कुटुंब ही प्रत्येक स्त्रीची एक सर्वात मोठी ताकद असते. मग कुटुंबातील सदस्यांनी महिलांची मानसिक आरोग्यासाठी त्या सदस्यांनी कोणत्या प्रकारची भूमिका निभावली पाहिजे? मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्याला ह्याही प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. काय सांगा? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आधीची जी कुटुंब व्यवस्था होती त्यात कुणालाही एकटेपणा असा जाणवत नव्हता. पण आता छोटे कुटुंब झाल्यामुळे घरात सदस्य कमी असतात. मुलगा आणि सून दोन्ही नोकरीला जातात. जर एकटंच कोण राहिलेलं असेल, वृद्ध माणूस, आयदर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तर तो पूर्ण वेळ एकटा पडतो. म्हणजे सकाळी 7ला जर घर सोडलेलं असेल तर संध्याकाळी 7पर्यंत त्यांची नातवंड किंवा मुलं किंवा सून हे घरी येत नाही आणि एवढा वेळ ते रिकामे असतात. तर त्यांची मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सून म्हणून, मुलगी म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्याशी तुमचा संवाद साधणं. सर, संध्याकाळची तुमची जी जेवणाची वेळ असते त्यावेळेला जर तुम्ही एकत्र आलात, त्यांच्याशी बोललात किंवा तुम्हाला जो रविवारचा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही तुमचा वेळ त्यांच्यासाठी दिला बाहेर जाताना, त्यांच्याशी संवाद साधणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा त्यांच्या समवयस्क असा ह्याच्यात त्यांचे जे छंद असतील ते छंद जोपासणं त्यांना महत्त्वाचं असतं. त्यांच्या म्हणजे वृद्धा जिथे एकत्र येतात, हास्य क्लब किंवा काय असं त्यांना जॉईन करणं किंवा शक्य असेल तर योगा किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडणार. म्हणजे याच उत्तरातून मला वाटतं आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते की मैत्रिणी असणं, सहकारी असणं आणि एक सपोर्ट सिस्टम असणं तेही अतिशय महत्त्वाचं आहे, नाही मॅडम? येस. म्हणजे सपोर्ट सिस्टीम अतिशय महत्त्वाची. सपोर्ट सिस्टीम जी आहे ही तुमच्यासाठी एक संजीवनी असते. तुम्हाला एकटं वाटणं, तुमच्या भावना ज्या आहे कुणाकडे तरी व्यक्त करणारा एक कॉर्नर तुम्हाला नेहमी आयुष्यात असायला हवा आणि ते खूप महत्त्वाचं आहे. सपोर्ट सिस्टीम तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्तीही असू शकते. तुमचा नवरा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची आई असेल, तुमचे वडील असतील किंवा तुमची वहिनी असेल, जे काही कुटुंबातील सदस्य असतील. त्यांच्या सपोर्ट सिस्टीमचा अर्थ असा आहे की मी ठीक आहे असं उगाचच तुम्ही त्यांच्याजवळ म्हणत नाही. जे तुमच्या मनात सखोल आहेत, जे रियालिटी आहे ते त्यांच्यासमोर तुम्ही एक्सप्रेस करू शकतात, त्याला आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. म्हणजे एखादी तुमची मैत्रीण असेल, एखादा मित्र असेल की मी घरच्या सदस्यांशी हे बोलू शकत नाही, त्याचं कारण हे असतं ॲक्च्युली स्त्रिया सहसा का बोलत नाही ह्या भावना आणि उगाचच मी ठीक आहे असं का म्हणतात त्या. तर जेणेकरून जेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करते तेव्हा माझ्या सासूला त्रास होईल, सासऱ्यांना त्रास होईल, नवऱ्याला त्रास होईल. ते बीपीचे पेशंट आहे, ते हार्टचे पेशंट आहे आणि त्यांचाच आधी त्रास त्यांना इतका आहे, तर मी माझे प्रॉब्लेम्स त्यांना कुठे शेअर करू? सो अशा वेळेला तिला प्रॉब्लेम शेअर करायला एक सुरक्षित कट्टा असा हवा असतो आणि त्यालाच आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. नक्कीच. मग ती घरात कुटुंबात असू शकते किंवा समाजातून एखादा घटक म्हणजे मित्र किंवा मैत्रिणी हेही सपोर्ट सिस्टीम म्हणून नक्कीच सहकारी म्हणून काम करतात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अगदीच मी ठीक आहे किंवा महिलांच्या बाबतीत अजून एक आपण पाहतो की भिडस्त स्वभाव साधारण जास्त असतो की नाही म्हणता येत नाही त्यांना, हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे योग्य ठिकाणी नाही म्हणणं. नाही म्हणणं हे प्रत्येक स्त्रीने शिकायला हवं
आणि तिची येणाऱ्या पिढीला शिकवायला हवं. आणि हे खूप म्हणजे तिच्यासाठी जगण्यासाठी हा एक आवश्यक मुद्दा आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण एनर्जी लेवल तुमच्या एक्झॉस्ट झाल्या आहे आणि तरी घरच्यांच्या अपेक्षा आहेत, तरी स्त्रिया या काम करत असतात. त्यांना नाही म्हणता येत नाही. हे जे आहे त्यांना लहानपणापासूनच आपण तशी शिकवण दिलेली असते. पण मला असं वाटतं त्यांना नाही म्हणणं हे त्यांच्या मुलीला शिकवणं खूप महत्त्वाचं असतं. एक केस सांगते मी, म्हणजे एड्स रिसर्च अँड कंट्रोल एर्कॉन जी संस्था आहे JJमध्ये, तिथे डॉक्टर HB सिंग, मिलिंद पाटील सर आणि मी असे आम्ही तिघंही त्या HIV एड्सवर रिसर्च चालू होता त्या प्रोजेक्टमध्ये होतो. तर 10वीमध्ये प्रथम आलेली ती मुलगी होती. पण तिचं जे होतं मानसिक स्वास्थ्य थोडं असं घरात तिला वेळ न देता आल्यामुळे सिंगल चाइल्ड होती ती. आई आणि वडील दोन्ही मोठ्या पोस्टवर होते आणि ती घरात एकटीच असायची. तर तिला भावना तशा शेअर करायचं नाही आणि एक लॅक्युना की प्रेम करायला, संवाद करायला कोण नाही आहे म्हणून ती कुठल्या तरी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि तिथूनच तिला तो HIV झाला होता. आणि HIV नंतर साधारणतः ती फुल ब्लोन एड्समध्ये जाऊन आमच्यासमोरच ती मुलगी गेली. फक्त 3च वर्ष ती जगली 10वी नंतर. सर याच्यापेक्षा वाईट घटना कुठली नसते. म्हणजे तिला जेव्हा आम्ही तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिने सांगितलं की रिलेशनशिपमध्ये जाताना तिला इच्छा नव्हती, पण तिने काय केलं तर प्रेशराइज्ड होऊन समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून तिने फक्त रिलेशनशिप मेंटेन केली होती. पण हे जे नुकसान आहे या नुकसानापासून एक आईच आपल्या मुलीला वाचवू शकते की कुठे नाही म्हणायचं. आपल्या ज्या बाउंड्रीज आहेत, तुमच्या मैत्रीच्या ज्या बाउंड्रीज आहेत, तुमच्या कामाच्या ज्या बाउंड्रीज आहेत, ते तुम्ही स्वतः व्यवस्थित आखून घ्यायला हव्या. त्या बाउंड्रीच्या बाहेर मी जाणार नाही. भलेही समोरच्याला काय वाटतो किंवा समाजाला काय वाटतो, समाज मला काय म्हणेल याहीपेक्षा महत्त्वाचं असतं की माझ्या स्वास्थ्यासाठी हितकर काय आहे हेच मुलींना शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी महत्त्वाचं होतं ते योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकणं हे कुठेतरी अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत जसं मॅडमनी आता सांगितलं या टाळता येतील. आणि अनेक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की स्वतःशी झुंज देण्याची एक प्रवृत्ती साधारण माणसामध्ये असते. महिलांमध्येही जास्त प्रमाणात ती पाहिली जाते की मदत मागणं इतरांकडून. मग अशा परिस्थितीमध्ये कधी कधी म्हणजे तज्ज्ञांची जी मदत घेणं आहे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अशा परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये? सुरुवातीला जे आहे जी व्यक्ती असते याच्यामध्ये थोडेसे प्रकार आहेत. जसं स्ट्रेस जो आहे तो थोडासा टाईम बिंग असतो. म्हणजे परीक्षा आहे माझी आणि मला परीक्षेचा ताण आला आहे म्हणून मला थोडंसं चिडचिड होते, झोप कमी झाली आहे. पण परीक्षा संपली मग तो ताण माझा कमी झाला. आर्थिक समस्या आहे म्हणून येणारा जो ताण आहे तो आर्थिक समस्या संपल्यावर तो ताण कमी झाला. पण त्यानंतरचं जे आहे त्यानंतर येणारं जे डिप्रेशन मी तुम्हाला मघाशी सांगितलं की डिप्रेशनमध्ये जो रुग्ण जातोय आणि तो स्वतःला आयसोलेट करतोय, त्याच्या मनामध्ये नैराश्यजनक विचार येत आहेत, सुसायडल थॉट्स येत आहेत, अशा वेळेला देखील जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग ते सुसाईड करू शकतात. तर योग्य वेळी त्याला तज्ज्ञाकडे नेणं हे खूप महत्त्वाचं आहे. समाजात खूप गैरसमज आहे की काउन्सिलर्सकडे नेणं म्हणजे वेड लागले असं मला लोक समजतील म्हणून सहसा काउन्सिलरकडे जाणं टाळतात. पण हे अतिशय चुकीचं आहे. कारण काउन्सिलरकडे गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीला कोपअप कसं करायचं ह्याच्या बऱ्याचशा टॅक्टिक्स तुम्हाला मिळतात. सो जेव्हा तुम्हाला वाटतंय की मला मदतीची गरज आहे आणि जास्तीत जास्त किती वाट बघताय तुम्ही की म्हणजे 1 आठवडा झाला आहे तरी पण माझं नैराश्य कमी होत नाही आहे, तर त्यापेक्षा जास्त कालावधी तुम्ही वेट करू नका. तुम्हाला लगेचच थेरपिस्टकडे जाणं आवश्यक आहे. खूप महत्त्वाचं होतं. आता विषय अतिशय व्यापक आहे आणि वेळ मर्यादित असल्याकारणाने काही शेवटचे प्रश्न आपल्याकडे 2 बाकी आहेत. तर मॅडम आता एक अत्यंत संवेदनशील आणि नाजूक असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो. तुम्ही जे आता उत्तर दिलं त्यालाच अनुषंगून मी सांगतो की एखाद्या स्त्रीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे हे कसे ओळखावे याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात? आपल्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळा आम्ही बोलले आता की एखादी स्त्री जी आहे तिच्या वागण्यामध्ये म्हणजे लगेचच काही फरक तुम्हाला दिसतोय. आता सध्या 2 दिवसाआधी ती बरी होती, आता लगेच ती चिडचिड करते, लगेच ती शांत झाली आहे, संपर्क टाळते, इतरांशी बोलणं टाळते आहे. हे जे आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला लगेच लक्षात यायला हवं की ही जे आहे मानसिक स्वास्थ्याचं कुठे ना कुठेतरी बिघडते आहे. अगदी ते महत्त्वाचं होतं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आपण जाता जाता की आजच्या चर्चेतून प्रत्येक महिलांनी एक गोष्ट जी लक्षात घ्यावी आणि त्याची जाणीव त्यांना करून आपल्याला द्यावीशी वाटते ती कोणती?
महिलांनी आधी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य तुम्ही सांभाळताय, त्यासोबतच तुम्हाला मानसिक स्वास्थ्य सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. स्वतःला विश्रांती घेताना कुठेही तुम्हाला गिल्ट येऊ देऊ नका. हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी स्त्री तुम्ही पुढे वाढवता आहे, त्या स्त्रीला तुमचं जे शिक्षण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे हा एक टेक होम मेसेज ज्याला आपण म्हणतो, एक आजच्या कार्यक्रमाचा जो सार होता हाच आपल्या उत्तरातून नक्कीच मिळाला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विषय अतिशय व्यापक आहे, पण वेळ मर्यादित असल्याकारणाने पण बऱ्यापैकी प्रेक्षकांकडून आलेल्या प्रश्नांमधून नक्कीच बरेचसे कंगोरे या विषयाचे उलगडले गेले आणि त्यानिमित्ताने अनेक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा या निमित्ताने इथे घडून आली. प्रेक्षक, आजच्या या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होताना आपल्याला दिसली की महिलांचे मानसिक आरोग्य ही लक्झरी नाही आहे, तर ती एक गरज आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला त्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं, मॅडम जशा म्हणाल्यात की मदत मागणं, नाही म्हणणं, हे सगळं कमजोरीचं नव्हे तर एका ताकदीचं लक्षण आहे, हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक वचन द्यायला हवं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो की मी स्वतःची काळजी घेईन, कारण मी महत्त्वाची आहे. त्यातला मी हा खरोखर महत्त्वाचा आहे. आणि समाज म्हणून आपण एक पाऊल आपणही उचलायला हवं. पुढे टाकूया की त्यांना ऐकून घेऊया. प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला, ती घरातली असो किंवा समाजातली असो, त्यांना ऐकून घेऊया, समजून घेऊया आणि साथ देऊया. याच सकारात्मक वळणावरती नक्कीच एक आनंदी स्त्री म्हणजे एक निरोगी कुटुंब, आणि अनेक निरोगी कुटुंब म्हणजे आपला स्वास्थ्य आणि निरोगी असा समाज, असं जर एक समीकरण आपण मांडलं तर ते वावगं ठरणार नाही. मॅडम, आज या चर्चेच्या निमित्ताने आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जो वेळ काढला आणि आज आम्हाला दिला आणि जे समर्पक असं मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आरोग्य संपदाच्या या टीमतर्फे मी मनपूर्वक आपले आभार मानतो. आपण आल्याबद्दल खरोखर धन्यवाद. प्रेक्षको, आपण पाहिलं की या सकारात्मक वळणावरती की किती महत्त्वाचं आहे एका महिलेचं मानसिक आरोग्य सांभाळणं, जेणेकरून फक्त कुटुंब नाही तर अख्खा समाज हा सुदृढ होत जातो आणि मानसिकदृष्ट्या एक बळकटी येते कुठेतरी. हेच आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.